तो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण सुपर क्लास टेट्रापोडा पाहत होतो. टेट्रापोडा मध्ये आपण काय पाहिलं? इट इन्क्लूड दोज एनिमल्स which bears 4 limbs. We have seen superclass Tetrapoda. Further, it is classified into 4 classes. First one, that is called as Amphibia. Second one is Reptilia. Third one is Aves, and last one is Mammalia. Out of these 4 classes, first class we have discussed in last period in detail, that is amphibians. We have seen name amphibian is given because these animals they live both on land as well as in water. Means they are found from both types of habitat, and that is why name it is given amphibians. Now we have to discuss about the second important class, that is class Reptilia. See, this class will include those animals which are crawling or which crawls. That is why I say this class it includes crawling animals. It includes crawling animals. क्रॉलिंग म्हणजे या क्लास मध्ये जे एनिमल्स आहेत हे कसे आहेत तर सरपटणारे. म्हणजे दिस क्लास इट इन्क्लूड क्रॉलिंग एनिमल्स. सगळे जे एनिमल्स आहेत ते सरपटणारे आहेत. देन सी दिस क्लास और these are considered as first 2 terrestrial vertebrates. First 2 terrestrial vertebrates. Terrestrial vertebrates means living on land. आता यांना आपण फर्स्ट 2 terrestrial vertebrates म्हणतो. म्हणजे रेप्टिलिया मध्ये जेवढे एनिमल्स आहेत हे फर्स्ट 2 terrestrial आहेत. याचे कारण अगोदरच्या क्लास मध्ये जे आपण एनिमल्स पाहिले एम्फिबियन्स मध्ये, याच्यामध्ये काही जमिनीवरती काय करतात ते दोन्ही हॅबिटॅट मध्ये आपल्याला असतात. म्हणजे जमिनीवरती राहतात, पाण्यामध्ये राहतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणलो एम्फिबियन्स म्हणतो. म्हणजे दे आर रिपोर्टेड दे आर फाउंड फ्रॉम बोथ टाइप्स ऑफ हॅबिटॅट. बट हियर दीज आर फर्स्ट 2 terrestrial vertebrates. They are adapted for the first time to the terrestrial habitat. But there are some exceptions. Say few may be aquatic or semi-aquatic. Some they are found from the water. Few may be aquatic or semi-aquatic and are also found in marshy area. पण ते एक एक्सेप्शन आहे. मेजॉरिटी जे आहेत ते टेरेस्ट्रियल वर्टिब्रेट्स आहेत. फ्यू मे बी aquatic or semi aquatic and some they are or very few they are found from the marshy area. मार्सी एरिया म्हणजे दलदलीचा भाग म्हणतो आपण याला. किनारपट्टी लगतचा जो एरिया असतो तिथे दलदल जास्त असते त्याला आपण मार्सी एरिया काय म्हणतो? मार्सी एरिया म्हणतो. देन से इन these animals locomotion it occurs by limbs. Locomotion it occurs by limbs. यांच्यामध्ये काय असतात? फोरलिम्स आणि हाइंड लिम्स असतात. तर लोकोमोशन means they can move from one place to the another place with the help of limbs. In these animals, say limbs are pentadactyl and they bears claws. Pentadactyl means they are having 5 digits. जसं आपल्या हाताला आणि पायाच्या बोटाला 5-5 बोट आहेत का नाही,
तसं यांच्यामध्ये सुद्धा काय येतं, दे आर हॅव्हिंग 5 डिजिट्स, म्हणजे आपण पेंटाडॅक्टाइल म्हणतो. अँड दे बिअर्स क्लॉज, क्लॉज म्हणजे पंजे असतात. आलं लक्षामध्ये, पंजे असतात. तर लिम्स लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत. लिम्स कसे आहेत, पेंटाडॅक्टाइल आहे अँड दे बिअर्स क्लॉज. देन नेक्स्ट जनरल कॅरेक्टर, that is limbs are used, limbs are used for walking or creeping, म्हणजे चालण्यासाठी म्हणा किंवा सरपटण्यासाठी म्हणा याचा उपयोग होतो. limbs they are helpful or limbs they are used for walking or creeping. Then another point, that is snakes are limbless, snakes are limbless. We have seen snakes, they have lost their limbs. आपण म्हणलो का नाही, टेट्रापोडा सुरू करताना आपण पाहिलं होतं की स्नेक्स आर सेकंडरी लिम्बलेस, म्हणजे याच्यामध्ये कधी काळी त्यांना पाय होते. पण मी सांगितलं ना की बिळामध्ये पटकन शिरताना आणि बिळामधून बाहेर येताना या पायाचा अडथळा निर्माण व्हायला लागला. त्यांनी वापर करायचा सोडून दिला. आणि बायोलॉजीचा नियम काय सांगतो की जो भाग वापरात नाही तो हळूहळू नाहीसा होतो आणि जो वापरात आहे तो बेटर डेव्हलप होतो. मग यांच्यामध्ये यांनी काय केला, पायाचा वापर बंद केला. परिणाम काय झाले, दे वेर लॉस्ट, म्हणजेच काय, स्नेक्स दे आर लिम्बलेस. आता यांच्यामध्ये जर इफ लिम्स आर अपसेट, then they how can move from one place to the another place. The same snakes crawls on their pot belly, on their pot belly. साप हा काय करतो, पोटाने सरकतो, म्हणजे ते crawls on their pot belly. Then next general character, that is these animals, they are poikilothermic. They are poikilothermic. Poikilothermic means they are cold-blooded animals. They are cold-blooded animals. Cold-blooded means their body temperature changes according to the surrounding temperature. आता इकडे बघा, तुम्ही आपल्याला बर्ड्स आणि मॅमल्स पाहिजे. बर्ड्स आणि मॅमल कसे आहेत, warm blooded animals आहेत. कसे, warm blooded animals, म्हणजे they maintain their body temperature constant, maintain their body temperature constant. इथं मात्र काय होते की सराउंडिंग टेम्परेचर चेंज झाला. आलं लक्षामध्ये, तर काय होतं, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा चेंज होते. यांना आपण poikilothermic म्हणतो. वॉर्म ब्लडेड एनिमल. फॉर एक्झाम्पल आपलं एक्झाम्पल घ्या, ह्युमन बीइंगचं एक्झाम्पल घ्या. आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे, 37 डिग्री सेल्सिअस. किती, 37 डिग्री सेल्सिअस. एक लक्षात घ्या, बाहेरचं टेम्परेचर 38 असू द्या, माझ्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. बाहेरचं टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस असू द्या, माझ्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. बाहेरचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस असू द्या, माझ्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. बाहेरचं 25 डिग्री सेल्सिअस असू द्या, बॉडीचं टेम्परेचर 37. बाहेरचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस असू द्या, माझ्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बाहेरच्या टेम्परेचर मध्ये किती जरी फरक झाला तरी मला त्याच्याशी देणे घेणं नाही. माझ्या बॉडीचं टेम्परेचर काय होणार, कॉन्स्टंट राहणार. आता हे कॉन्स्टंट कुठे राहते, वॉर्म ब्लडेड एनिमल्स. पण आपण पाहतोय रेप्टाइल्स जे आहेत ना, हे poikilothermic आहे. म्हणजे बाहेरचं टेम्परेचर बदललं का आपोआपच काय होते, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर बदलत राहते. आलं लक्षामध्ये, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर बदलत राहते, म्हणजे कोल्ड ब्लडेड एनिमल्स आहे. देन सी इन दिस एनिमल skin is dry, skin it is a dry, non-glandular, and this one is covered by exoskeleton, which is made up of epidermal scales, which
which is made up of epidermal scales or scutes or sealed or plates हे आमचं एक्झोस्केलेटन आहे. आपण पाहिलं होतं अँफिबियन्स मध्ये एक्झोस्केलेटन ऍब्सेंट आहे. अँफिबियनची जी स्किन आहे ती मॉइस्ट आहे, त्यांच्यामध्ये म्युकस ग्लँड असतात. इथं मात्र रेप्टिलिया मधली जी स्किन आहे ती ड्राय आहे. फरक लक्षात घ्या बरं. अँफिबियन्स मध्ये आपण पाहिलं स्किन मॉइस्ट आहे, रेप्टिलिया मध्ये स्किन ड्राय आहे. त्यांच्यामध्ये स्किन ग्लँड्युलर आहे, स्किन मध्ये म्युकस ग्लँड आहे. इथे मात्र स्किन नॉन ग्लँड्युलर आहे. अँफिबियन्स मध्ये एक्झोस्केलेटन नाही. इतर एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ एपिडर्मल स्केल्स और स्क्यूट्स और सील्स और प्लेट्स. म्हणजे ऍक्च्युअली हे काय तर एकदम हार्ड पार्ट आहे. तुम्ही सरड्या जर पाहिला ना, सरड्याच्या अंगावरती काय असतात, एकदम हार्ड कव्हरिंग असतं. ते त्याचं काय एक्झोस्केलेटन आहे. काय एक्झोस्केलेटन. देन से नेक्स्ट जनरल कॅरेक्टर that is snakes and lizard shed their skin periodically. आता एक लक्षात घ्या, शेडिंग ऑफ स्किन we have seen that is called as ecdysis. काय म्हणतो याला आपण ecdysis म्हणतो. याच्यामध्ये स्नेक आणि लिझार्ड आहे. हे ठराविक कालखंडानंतर काही महिन्यानंतर यांची स्किन काय करतात, रिमूव्ह करतात. कारण स्किन काय करते, स्किन डज नॉट अलाउ देअर ग्रोथ. मग यांचं शरीर काय होतं, असं जड होतं. तुम्ही ऐकलंय ना, साप कात टाकतो. म्हणजे ती जी स्किन आहे, ही स्किन काय करतो, तो सोडून देतो. का, ती जी स्किन आहे ती काय करते, त्याची ग्रोथ होऊ देत नाही. म्हणून लिझार्ड असेल किंवा स्नेक्स असतील, they shed their skin periodically. Then say next point, that is tympanum is present. यांच्यामध्ये टिम्पॅनम किंवा त्यालाच आपण काय म्हणतो होतो, that is also called as eardrum. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपल्यामध्ये जर eardrum पाहिला तर आपला हा जो एक्सटर्नल इयर आहे आणि मिडल इयर या दोन्हीच्या जंक्शनला असतो. आला लक्षामध्ये, दोन्हीच्या जंक्शनला. तसं यांच्यामध्ये टिम्पॅनम आहे, इयरड्रम आहे, एक्सटर्नल इयर यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे. काय एक्सटर्नल इयर ॲब्सेंट आहे. देन से इन दिस एनिमल heart has two complete auricles, but ventricles are incompletely partitioned. Ventricles, these are incompletely partitioned, and that is why, or therefore heart is not perfectly four chambered. Heart, it is not perfectly four chambered. म्हणजे हार्ट मध्ये 4 टप्पे आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये हार्ट परफेक्टली काय 4 चेंबर्ड आहे. आता इथे बघा, समजा काय सी, सपोज दिस इज दी हार्ट. आता याच्यामध्ये काय, दिस इज राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, एक कंप्लीट पार्टिशन आहे. म्हणजे राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल सेपरेट आहे. पण इथं काय वेंट्रिकल जे आहे ना, हे काय तर इनकम्प्लीटली पार्टिशन. म्हणजे हार्ट मध्ये 4 कप्पे आहेत का, वरचे 2 आणि खालचे 2 असं नाही. तर हार्ट इट इज नॉट परफेक्टली 4 चेंबर.
except crocodile. crocodile मध्ये मात्र काय हार्ट इट इज 4 चेंबर. याच्यामध्ये वेंट्रिकलचं सुद्धा काय कंप्लीट सेपरेशन आहे. काय कंप्लीट सेपरेशन म्हणजे जसं आपण पाहिलं पीसेस मध्ये किती चेंबरचं हार्ट आहे, किती चेंबरचं 2 चेंबरचं. एम्फिबियन्स मध्ये 3 चेंबरचं. रेप्टाइल्स मध्ये 3.5 चेंबर म्हणूयात आपण. काय 3.5 चेंबर 3.5 चेंबर. तर ventricles they are incompletely partitioned. Auricles they are completely separated. And as ventricles they are incompletely partitioned, heart it is not perfectly 4 chamber except crocodile. Crocodile it is having 4 chambered heart. crocodile मध्ये जे हार्ट आहे ना हे किती चेंबरचं आहे 4 चेंबरचं. Then say brain is well developed. Brain is well developed. यांच्यामध्ये जो ब्रेन आहे तो कसा आहे वेल डेव्हलप्ड आहे. देन नेक्स्ट जनरल कॅरेक्टर that is olfactory lobes. Olfactory lobes and cerebellum are better developed than amphibians. एक लक्षात घ्या अगदी आपण कोरिफेरापासून इथपर्यंत आलो तर हळूहळू काय होते उत्क्रांती होत जाते. हळूहळू एनिमल्स बेटर अडॅप्टेड होत आहेत, बेटर डेव्हलप्ड होत आहेत. दे आर बिकमिंग मोर अँड मोर ॲडव्हान्स. म्हणजे कोरिफेरापेक्षा सिलेंट्रेटा मधले ॲडव्हान्स आहे, सिलेंट्रेटापेक्षा टिनोफोरा मधले ॲडव्हान्स आहे. आलं लक्षात. म्हणजे हळूहळू काय होते they are becoming better adapted, they are becoming better developed. तर याच्यामध्ये olfactory lobes आपण कुणाला म्हणतो सेंटर ऑफ स्मेल, वासाचे केंद्र म्हणतो. olfactory lobe आणि cerebellum म्हणजे काय म्हणतात आपण this one is called as little brain. it is called as little brain, लहान मेंदू म्हणतो. आणि याचं जे काम आहे याचं काम मोस्टली काय आहे बॉडीचा बॅलन्स ठेवणे. काय करणे बॉडीचा बॅलन्स ठेवणे. आपल्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा चलताना बोलताना पळताना नाचताना गाताना आपल्या बॉडीचा बॅलन्स सांभाळण्याचं काम कोण करतो सेरेबेलम. लिटल ब्रेन म्हणतो याला आपण किंवा लेसर ब्रेन म्हणतो. तर याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी लोब्स आणि सेरेबेलम हे एम्फिबियन्स पेक्षा बेटर डेव्हलप्ड आहे. They are more developed as compared to the amphibians. Then next general character that is sexes are separate. Sexes are separate and shows prominent sexual dimorphism. They show prominent sexual dimorphism. आपण पाहिलं की नाही सेक्शुअल डायमॉर्फिझम याच्यामध्ये मेल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल काय आहेत सेपरेट आहे. मेल इंडिव्हिज्युअल वेगळा आहे, फिमेल इंडिव्हिज्युअल वेगळा. म्हणजे दे शो सेक्शुअल डायमॉर्फिझम. देन नेक्स्ट पॉइंट that is fertilization is internal. Fertilization is internal and development is direct. Fertilization is internal and development it is direct. Then say these animals they are oviparous except viper which is viviparous.
viviparous. Oviparous means they lays egg. They are egg laying animal. पण याला एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे वायपर. वायपर हा पॉइझनस स्नेक आहे, अतिशय विषारी साप आहे. तो विविपॅरस आहे, मीन्स इट गिव्स बर्थ टू यंग वन्स. तो अंडी वगैरे घालत नाही, तो डायरेक्ट काय करतो, नवीन जीव जन्माला घालतो. म्हणजे वायपर याला काय एक्सेप्शन. Now we will discuss some of the examples. Say first example, that is naza. Commonly it is called as cobra. Second example, that is Pangarus. This one is called as crate. Then third example, that is Vipera. It is called as viper. Then say there are certain another examples, that is Hemidactylus. This one is called as wall lizard. Then next example, that is Samelon. It is commonly called as tree lizard. Samelon चं वैशिष्ट्य काय, की तो रंग बदलतो. तर त्याला आपण ट्री लिझार्ड म्हणतो. हेमिडॅक्टिलस वॉल लिझार्ड म्हणतो. Then there is another example, that is turtle. Then next example, that is crocodile. याला आपण crocodilus असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, crocodilus. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज टॉर्टॉइस. दिस वन इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेस्ट्युडो. काय म्हणतो याला आपण, टेस्ट्युडो म्हणतो. तर टॉर्टॉइस असेल, क्रोकोडाइल, टर्टल, ट्री लिझार्ड, वॉल लिझार्ड, देन कोब्रा, क्रेट अँड वायपर. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स फ्रॉम दिस क्लास. आणि एक लक्षात घ्या, कोब्रा असेल, क्रेट असेल, वायपर असेल, ऑल दीज आर पॉइझनस स्नेक. हे अतिशय विषारी साप आहेत. ते झाले याचे जनरल कॅरेक्टर. परत एकदा सांगतो, हा जो क्लास आहे याच्यामधले जे एनिमल्स आहेत ते कसे तर क्रॉलिंग आहे, म्हणजे यांना आपण सरपटणारे प्राणी म्हणतो. आणि यांना आपण काय कन्सिडर करतोय, फर्स्ट टू टेरेस्ट्रियल वर्टिब्रेट्स. दे आर अडॅप्टेड on land for the first time. Few may be aquatic or semi-aquatic, and few they are also found from marshy area. दलदलीच्या ठिकाणी सापडतात. लोकोमोटरी ऑर्गन्स कोण आहेत त्यांच्यामध्ये, लिम्स. they are pentadactyl. जे पायाला 5 बोट आहेत, पाय असतील, समोरचे पाय असतील, पाठीमागचे असतील, and they bear claws. Limbs they are used for walking or creeping. Snakes they are limbless. They crawls on their pot belly. पोटाने सरपटतात. They are poikilothermic. They cold-blooded animals. Body temperature changes according to the change in surrounding temperature. Skin कशी आहे यांच्यामध्ये, स्किन ड्राय आहे, नॉन ग्लॅन्ड्युलर आहे, आणि एक्झोस्केलेटल. It is made up of epidermis, scales or scutes, or seals or plates. Snake and lizard, they shed their skin periodically. ठराविक कालखंडानंतर स्किन रिमूव्ह करतात. टिम्पॅनिक मेम्ब्रेन यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. इयर ड्रम म्हणतो त्याला आपण. एक्सटर्नल इयर ॲब्सेंट आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं. हार्ट मध्ये ऑरिकल्स दे आर कम्प्लिटली पार्टिशन, पण वेंट्रिकल मात्र इनकम्प्लिटली पार्टिशन आहे. म्हणजे या एनिमल मध्ये हार्ट इट इज नॉट परफेक्टली 4 चेंबर. एक्सेप्शन आहे याला क्रोकोडाइल, याच्यामध्ये मात्र हार्ट मध्ये 4 चेंबर आहे. ब्रेन वेल डेव्हलप्ड आहे. ऑलफॅक्टरी लोब्स आणि सेरेबेलम these are better developed than amphibians. Sexes are separate. They show sexual dimorphism. जे मेल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल सेपरेट आहे.
फर्टिलायझेशन यांच्यामध्ये कसं आहे इंटरनल आहे जे टेक्स प्लेस इनसाइड दी बॉडी डेव्हलपमेंट इट इज डायरेक्ट आणि हे जे एनिमल्स आहे हे ओवी पॅरस आहे एक लेइंग आहे एक्सेप्ट वाइपर हा विवी पॅरस आहे इट गिव्स बर्थ डायरेक्टली टू दी यंग वन्स डू नॉट लेस एग तर दिस इज अबाउट दिस क्लास रेप्टिलिया आणि एक लक्षात घ्या हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आलं लक्षामध्ये म्हणजे नेट असेल सीईटीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि जसजसे आपले लेक्चर तुम्ही ऑब्झर्व करत जाल तसं वाटलं तर व्हिडिओ पॉज करून याच्या पॉइंट नोट करत चला आलं लक्षामध्ये मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं की व्हिडिओ पाहताना तुमच्याकडं बोर्डाचं टेक्स्ट बुक असू द्या एनसीईआरटीचं टेक्स्ट बुक असू द्या काही पॉइंट तुम्हाला काय करता येतं तिथं नोट करता येतं आलं लक्षामध्ये आणि अगदी एक एक पॉइंट सिक्वेन्स लावून घ्यायची काय करायचं सिक्वेन्स लावून घ्यायची समजून घ्यायचं याला रट्टा मारायचा नाही आलं लक्षामध्ये तर हे झालं आपलं याच्यावर कारण तुम्ही जर पाठ करत बसला एक दोन दिवसानंतर तुम्ही विसरून जा फक्त पुन्हा पुन्हा वाचणे हा त्याला एक पर्याय आहे कारण कुठलाही समजा फायलम असेल कुठला सब फायलम असेल कुठला क्लास असेल याच्यामध्ये प्रत्येकामध्ये कमीत कमी 18 19 20 25 30 पर्यंत पॉइंट्स आहेत आलं लक्षामध्ये तर सिस्टमॅटिकली तुम्ही एकदा वाचा दोनदा वाचा तीनदा वाचा पुन्हा पुन्हा वाचा हे पॉइंट तुम्हाला जसेच्या तसे काय होतात आठवत राहतात